ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. अज्ञान लक्षण भाग 10वा. मृत्यूविषयीची बेफिकिरी. ओव्या आहेत 743 ते 752. ज्ञानदेव अज्ञानी मनुष्य मृत्यूविषयी कसा बेफिकीर असतो त्याचं आणखी स्पष्टीकरण करत आहेत. शरीरीची वाढी, अहोरात्रांची जोडी, विषय सुख प्रौढी, साचची मानी. शरीराची होत असलेली वाढ, दिवस व रात्र यांचा आयुष्याचा लाभ, विषय सुखाचे महत्व, या सर्व गोष्टी जो खऱ्याच मानतो. परी बापुडा ऐसा नेणे, जे वेश्येचे सर्वस्व देणे, तेची ते नागवणे रूप येथ. वेश्येचे एखाद्या माणसाला सर्वस्व अर्पण करणे हेच त्या मनुष्यास साक्षात लुटणे होय. त्याप्रमाणे राजस सुखाने शरीराची वाढ होणे म्हणजे आत्मनाश आहे. पण त्या बिचाऱ्याच्या हे काहीच लक्षात येत नाही. सवचोराचे साजणे, तेची ते प्राण घेणे, लेपास नपन करणे, तोची नाशू. आपल्या सोबतीत संभावित आलेल्या चोराची मैत्री ती मैत्री नव्हे तर प्राण घेणे होय. अथवा भिंतीवर काढलेल्या चित्रात स्नान घालणे म्हणजे त्या चित्राचा नाश करणे होय. पंडुरोगे अंग सुटले, ते तयाची नावे खुंटले, तैसे नेणे भुलले आहार निद्रा. पंडुरोगाच्या सुजेने अंगाला पुष्टता आली तर ती वास्तविक आरोग्याची पुष्टता नव्हे. मग त्यातच पंडुरोगाचे आयुष्य संपलेले आहे असे समजावे. त्याप्रमाणे खाणे व झोप यांच्या योगाने मोहित झालेले मूर्ख लोक विषय वृद्धीत खरी वृद्धी नसून खरा खरा नाशच आहे हे जाणत नाहीत. सन्मुख शूला, धावतया पाये चपळा, प्रतिपदी ये जवळा मृत्यू जेवी. समोर आलेल्या शूळाकडे जलद पावलाने धावून जाणाऱ्याला ज्याप्रमाणे पावलोपावली मृत्यू जवळ येतो, तेवी देहा जवळ वाढू, जवळ दिवसांचा पवाडू, जवळ सुरवाडू भोगांचा या. त्याप्रमाणे जसा जसा देह वाढेल, जशी जशी दिवसाची वाढ होते, म्हणजे जसे जसे आयुष्याचे अधिक दिवस जातात, जशी जशी ही विषय भोगांची विपुलता होईल, तव तव अधिकाधिके मरण आयुष्याते जिंके, मीठ जेवी उदके घासी जात असे. तसे तसे अधिक अधिक मरण आयुष्याला जिंकते. ज्याप्रमाणे मीठ पाण्याने जसे जसे घासले जाईल तस तसे विरघळत जाते. तैसे जीवित्व जाये, तयास्तव काळू पाहे, हे हातोहातीचे न होये ठाऊके जय. त्याप्रमाणे म्हणजे वरील मिठाच्या उदाहरणाप्रमाणे दिवसानुदिवस आयुष्य कमी कमी होत जाते. त्यामुळे काळाला उजळते म्हणजे मरण जवळ येते. ही त्वरेने एकसारखी चालू असलेली गोष्ट ज्याला कळत नाही. किम बहुना पांडवा, हा अंगीचा मृत्यू नित्य नवा, न देखे जो मावा विषयांची या. अर्जुना, फार काय सांगावे. हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही, तो अज्ञान देशीचा राहो, या बोला महाबाहो, न पडेगा ठावो आणि कांचा. हे महाबाहो अर्जुना, तो पुरुष अज्ञान देशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली आहे असे नाही, तर हे अज्ञानाचे पूर्ण वर्णन झाले. मनुष्याकडे शरीर सामर्थ्य असते तोपर्यंत अविरतपणे सुख उपभोगावीत अशी त्याची केवळ इच्छाच असते असं नव्हे, तर आपण अशी सुखे चिरंतन उपभोगणार आहोत अशी समजूत असते. दिसामाशी शरीर वाढत असतं तस तशी विषय सुखाची हाव वाढत जाते. हे सर्व विषय खरे आहेत असे तो मानत असतो. वेश्या एखाद्या मनुष्याला सर्वस्व अर्पण करते, पण त्यामागे प्रेम असते ते धनाचं असतं. त्यापायी तो सर्वस्वी नागवला जातो. तसं विषय कितीही आकर्षक असले तरी ते अंती अहित करणारेच ठरतात. संभावित मनुष्य वरून सभ्य वाटला व म्हणून त्याच्याशी मैत्री केली तर एक ना एक दिवस तो अडचणीच्या जागी गाठून नक्कीच लुटणारे. तसेच विषय म्हणजे संभावित मनुष्याशी केलेली मैत्रीच. मातीचं चित्र घाण झालं म्हणून जर धुवायला गेलं तर सगळं चित्रच पुसून जातं. तसेच विषयभोग चांगले निवडून जरी उपभोगले तरी ते नाशास कारणीभूत होतात. पंडुरोगामधील शरीराची पुष्टी ही काही खरी पुष्टी नाही, ती पुष्टी मृत्यूलाच कारणीभूत होणारी. शूळ जसा जसा जवळ येईल तसा तसा मृत्यू पावलोपावली जवळच येत असतो.
मीठ पाण्याच्या संपर्कात येतं तसं तसं ते विरघळत जातं. तसंच शरीराची वाढ व विषयोपभोग हे आपल्या नाशास कारणीभूत आहेत हे लक्षात न घेता मनुष्य त्यातच दंग होऊन जातो. खरे तर देहाची होणारी वाढ हे नित्य नवं मरणच असतं, पण अज्ञानी मनुष्य हे जाणत नाही. अशा मनुष्याला ज्ञानदेव अज्ञान देशाचा राजा म्हणतात. पुढे ज्ञानदेव अज्ञानी मनुष्य पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल कसा बेफिकीर असतो त्याचं वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.